हिरवी मिरची लागवड हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर नगदी पीक आहे. मिरचीची लागवड योग्य नियोजनाने केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. मिरचीची लागवडीची सविस्तर माहिती आणि काही उत्तम जातींची माहिती. हवामान आणि जमीन. हवामान. मिरचीला उष्ण आणि दमट हवामान मानवते. लागवडीसाठी 20 ते 35 अंश सेल्सिअस तापमान उत्तम असते. जमीन. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी काळी जमीन मिरचीसाठी योग्य असते. जमिनीचा सामू म्हणजे pH 6.5 ते 7च्या दरम्यान असावा. लागवडीचा हंगाम. खरीप हंगाम. मे-जून म्हणजे रोपवाटिका, जून-जुलै म्हणजे लागवड. रब्बी हंगाम. सप्टेंबर-ऑक्टोबर म्हणजे रोपवाटिका, ऑक्टोबर-नोव्हेंबर म्हणजे लागवड. उन्हाळी हंगाम. जानेवारी-फेब्रुवारी म्हणजे रोपवाटिका, फेब्रुवारी-मार्च म्हणजे लागवड. मिरचीच्या सुधारित आणि संकरित जाती म्हणजे टॉप व्हरायटीज. मिरचीच्या जातींची निवड ही ती घरगुती वापरासाठी हवी की बाजारात विक्रीसाठी यावर अवलंबून असते. फुले ज्योती ही जात महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. याची फळे लांब आणि तिखट असतात. चुरडा-मुरडा रोगास ही जात बऱ्यापैकी प्रतिकारक आहे. अग्निरेखा गडद हिरव्या रंगाची आणि अतिशय तिखट मिरची, निर्यातीसाठी उत्तम. ज्वाला ही जात मध्यम तिखट असते, वाळवण्यासाठी आणि हिरवी खाण्यासाठी दोन्हीसाठी उपयुक्त. फुले मुक्ता ही जात बुटकी आणि पसरट असते, फळे जास्त लागतात. संकल्प सितारा खाजगी कंपन्या या संकरित जाती असून यांचे उत्पादन खूप जास्त मिळते. तेजस्विनी ही जात अतिशय तिखट आणि भरपूर उत्पादन देणारी आहे. रोपवाटिका आणि लागवड पद्धत. रोपवाटिका गादी वाफ्यावर किंवा प्रो ट्रेजमध्ये रोपे तयार करावीत. बियाण्याला पेरणीपूर्वी थायरम किंवा कार्बेंडाझिमची बीज प्रक्रिया करावी. लागवड रोपे 5 ते 6 आठवड्यांची म्हणजे 4-5 पाने आलेली असल्यावर मुख्य शेतात लागवड करावी. अंतर 2 ओळींतील अंतर 60 ते 75 सेमी आणि 2 रोपांतील अंतर 45 ते 60 सेमी ठेवावे. ठिबक सिंचन वापरणार असाल तर जोड ओळ पद्धत वापरावी. खत आणि पाणी व्यवस्थापन. लागवडीपूर्वी शेतात चांगले कुजलेले शेणखत टाकावे. माती परीक्षणानुसार नत्र, स्फुरद आणि पालाश द्यावे. फुलकळी येण्याच्या काळात खतांचा दुसरा हप्ता द्यावा. पाणी मिरचीला फाजील पाणी देऊ नये, परंतु जमिनीतील ओलावा टिकवून ठेवावा. ठिबक सिंचनाचा वापर करणे सर्वात फायदेशीर ठरते. रोग आणि कीड नियंत्रण. मिरचीवर मुख्यत्वे चुरडा-मुरडा म्हणजे लीफ कर्ल व्हायरस हा रोग येतो, जो फुलकिडे आणि कोळीमुळे पसरतो. यासाठी नीमार्क म्हणजे नीम ऑइलची फवारणी करावी. काढणी आणि उत्पादन. लागवडीनंतर साधारण 2 ते 2.5 महिन्यांनी हिरव्या मिरच्यांची तोडणी सुरू होते. वाणांनुसार एकरी 10 ते 15 टनांपर्यंत हिरव्या मिरचीचे उत्पादन मिळू शकते. महत्त्वाचा सल्ला: लागवड करण्यापूर्वी आपल्या भागातील बाजारपेठेचा अभ्यास करा आणि शक्य असल्यास माती परीक्षण करूनच खतांचे नियोजन करा.